आज आपण मॉन्ट्रियल मराठी मंडळाच्या एका नवीन म्हणजे महत्वाच्या उपक्रमाबद्दल बोलणार आहोत. हो. गेल्या आठवड्यात कार्यकारिणी समितीने तो सदस्य नोंदणीसाठी गुगल फॉर्म पाठवला आहे ना, त्याबद्दल? अगदी. त्यावर बरीच चर्चा पण सुरू आहे. हो. आणि चांगली गोष्ट अशी की म्हणजे सुरुवातीचा प्रतिसाद खूपच सकारात्मक वाटतोय. हो ना. पहिल्या 2 दिवसातच म्हणे 170हून अधिक प्रौढ आणि 20हून अधिक मुलांची नोंदणी झालीय. हे खरंच उत्साह वाढवणारं आहे. नक्कीच. खूप छान सुरुवात आहे ही. खरंय. पण मंडळासमोर आव्हान आहे ते व्हॉट्सअप समुदायात असलेल्या जवळपास 500 सदस्यांपर्यंत पोहोचण्याचं. म्हणजे 170 ही चांगली सुरुवात असली तरी अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, नाही का? बरोबर. अजून खूप लोक आहेत ज्यांच्यापर्यंत पोहोचायचंय. म्हणूनच ज्यांनी अजून फॉर्म भरलेला नाहीये त्यांच्यासाठी आजची चर्चा महत्वाची आहे. म्हणजे हा फॉर्म नक्की का भरायचा आहे, काय विचार आहे मंडळाचा यामागे, हे जरा समजून घेऊया. अगदी. पहिला ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे संवाद सुलभ करणं. सदस्यांची अचूक आणि म्हणजे अपडेटेड माहिती, जसं की ईमेल आयडी, फोन नंबर, हे सगळं एका ठिकाणी आलं की कसं मंडळाला कार्यक्रमांची किंवा दुसरी कुठली महत्वाची माहिती सगळ्यांपर्यंत वेळेत पोहोचवता येईल. म्हणजे अनेकदा तक्रारी येतात की माहिती मिळाली नाही वेळेवर. हो. त्यावर हा एक चांगला उपाय ठरू शकतो. माहिती एका सेंट्रल जागेवर असली की कम्युनिकेशन सोपं होतं. बरोबर. म्हणजे माहितीच्या देवाणघेवाणीतले अडथळे कमी होतील. आणि यात फक्त संपर्क माहिती नाहीये, तर मला वाटतं राहण्याच्या ठिकाणाची माहिती म्हणजे पोस्टल कोड किंवा जवळचं मेट्रो स्टेशन याचा पण उल्लेख आहे. हो आहे. त्याचा नियोजनावर कसा परिणाम होऊ शकतो? त्याचा थेट परिणाम कार्यक्रमाचं ठिकाण निवडण्यावर होऊ शकतो, नाही का? मॉन्ट्रियल शहर मोठं आहे, लोकांना प्रवासाचा वेळ वाचवणं महत्वाचं आहे. म्हणजे सदस्य साधारण कुठे जास्त राहतात हे कळलं तर मग मध्यवर्ती किंवा जिथे लोकांना येईमा सोयीचं पडेल असं स्थळ निवडता येतं. अच्छा. आणि मग साहजिकच कार्यक्रमाला जास्त लोक येऊ शकतील अशी अपेक्षा आहे. हे महत्वाचं आहे अगदी. आणि कुटुंबातील सदस्यांची संख्या, त्यांची आवड-निवड, म्हणजे कार्यक्रमांमध्ये ते किती सहभागी होऊ इच्छितात याबद्दलची पण माहिती मागितली आहे. त्याचा काय उपयोग? बरं, ही माहिती कार्यक्रमांचं स्वरूप ठरवण्यासाठी खूपच उपयोगी पडेल. उदाहरणार्थ, समजा लहान मुलांसाठी काही ॲक्टिव्हिटीज ठेवायच्या आहेत, तर किती मुलं साधारण येऊ शकतील याचा अंदाज येतो. किंवा लोकांना काय आवडतं, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक की फक्त मजा-मस्तीचे, हे कळलं की त्यानुसार आयोजन करता येतं. म्हणजे कार्यक्रम जास्त लोकांच्या आवडीचे होतील, मेंबर सेंट्रिक ज्याला म्हणतात तसे. अगदी. लोकांना जे हवंय ते देण्याचा प्रयत्न करता येईल. आणि एक अजून महत्वाचा पैलू आहे, मॉन्ट्रियलमध्ये नवीन आलेल्या मराठी लोकांना मदत करण्याचा. मग ते विद्यार्थी असोत किंवा नुकतेच इथे आलेले प्रोफेशनल्स. हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ही माहिती त्यांना या समुदायाशी जोडायला कशी मदत करेल? काय होतं, नवीन शहरात आल्यावर आपली माणसं, आपली भाषा बोलणारे भेटले की खूप आधार वाटतो. खरंय. मंडळाकडे जर व्यवस्थित माहिती असेल तर नवीन आलेल्यांना योग्य ती मदत देता येईल, माहिती पुरवता येईल किंवा अगदी त्यांच्या जवळपास राहणाऱ्या इतर मराठी कुटुंबांची ओळख करून देता येईल. म्हणजे त्यांना एकटेपणा नाही जाणवणार आणि लवकर सेटल व्हायला मदत होईल. अगदी. समुदायाचा भाग आहेत असं वाटेल त्यांना. हे सगळं छान आहे, पण एक कॉमन काळजी असते लोकांच्या मनात माहितीच्या गोपनीयतेबद्दल, म्हणजे प्रायव्हसी. त्याबद्दल मंडळाने काही सांगितलंय का? हो, मंडळाने हे स्पष्ट केलंय की जी काही माहिती गोळा केली जाईल ती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. फक्त मंडळाच्या अंतर्गत कामांसाठीच वापरली जाईल, बाहेर कुठेही दिली जाणार नाही. अच्छा. म्हणजे लोकांनी काळजी करू नये असं आवाहन आहे. हो, निर्धास्तपणे माहिती द्यावी असं म्हटलंय. बरं. आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया, काही खास सूचना आहेत का? प्रक्रिया तशी सरळ आहे. एका कुटुंबासाठी म्हणजे पती, पत्नी आणि त्यांची मुलं जे एकत्र राहतात त्यांच्यासाठी एकच फॉर्म भरायचा आहे. ओके. पण जर घरात ज्येष्ठ सदस्य असतील म्हणजे आई वडील वगैरे, तर त्यांच्यासाठी स्वतंत्र फॉर्म भरायला सांगितलाय, कारण त्यांच्या गरजा आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात. हे चांगलं आहे, म्हणजे त्यांचाही विचार केला जाईल. हो. आणि आता सगळ्यात कळीचा मुद्दा, हा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत आहे 21 जून 2025. आणि असं म्हटलंय की जे सदस्य या तारखेपर्यंत फॉर्म भरणार नाहीत त्यांना व्हॉट्सअप ग्रुपमधून काढलं जाऊ शकतं. हा निर्णय थोडा कडक वाटू शकतो का? हे खरं आहे की काहींना तो निर्णय कठोर वाटू शकतो, पण मला वाटतं यामागे प्रशासकीय सोय हा एक हेतू असू शकतो.
म्हणजे मंडळाकडे फक्त अशाच सदस्यांची अपडेटेड लिस्ट राहावी ज्यांच्याशी संपर्क होऊ शकतो आणि जे खरंच सक्रिय आहेत किंवा निदान संपर्कात राहू इच्छितात. अच्छा. यामुळं काय होतं, संवाद आणि नियोजन जास्त प्रभावी होऊ शकतं. जुनी किंवा अपूर्ण माहितीमुळे होणारा गोंधळ टाळता येतो. खरं तर अनेक स्वयंसेवी संस्थांना अशा डेटाबेस मॅनेजमेंटच्या आव्हानाला तोंड द्यावं लागतं. बरोबर. म्हणजे ज्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही किंवा जे प्रतिसाद देत नाहीत त्यांची माहिती ठेवून उपयोग नाही असा विचार असू शकतो. हो, कदाचित. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एफिशियन्सी वाढवण्यासाठी. तर थोडक्यात सांगायचं तर या नोंदणीचा उद्देश मंडळाचं काम सोपं करणं, सदस्यांशी चांगला संवाद साधणं, त्यांच्या आवडीनुसार कार्यक्रम बनवणं आणि नवीन लोकांना मदत करणं हा आहे आणि माहिती गोपनीय राहील याची खात्री दिली आहे. हो, पण या निमित्ताने एक मोठा प्रश्न उभा राहतो नाही का? कोणत्याही स्वयंसेवी म्हणजे कम्युनिटीवर आधारित संस्थेसमोर हे द्वंद्व नेहमीच असतं. कुठला द्वंद्व? एका बाजूला समुदायातल्या जास्तीत जास्त लोकांना, म्हणजे इथे जवळपास 500 सदस्य आहेत, त्यांना सामावून घेण्याची इच्छा असते. त्यांना बरोबर घेऊन जायचं असतं. कारण समुदायाची खरी ताकद त्याच्या सदस्य संख्येत आणि विविधतेत असते. अगदी. इन्क्लुझिव्हिटी महत्वाची आहे. आणि दुसऱ्या बाजूला संस्थेचं काम सुरळीत चालवण्यासाठी, म्हणजे जे काही मर्यादित रिसोर्सेस आहेत, वेळ, पैसा, स्वयंसेवक, त्यांचा प्रभावी वापर करण्यासाठी काही नियम, काही प्रक्रिया आणाव्या लागतात. जसं की ही नोंदणीची अंतिम मुदत आणि त्यानंतर सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता. अगदी बरोबर. तर मग ही जी व्यापक समावेशकता आहे, इन्क्लुझिव्हिटी, आणि दुसरीकडे प्रशासकीय सुलभता, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ईज, यांच्यात समतोल कसा साधायचा? हा एक मोठा प्रश्न आहे. विशेषतः जेव्हा संस्था स्वयंसेवकांवर चालते तेव्हा वेळ आणि संसाधनांची मर्यादा अजूनच जाणवते. सगळ्यांना समाविष्ट करायचा प्रयत्न केला, नियम थोडे सैल ठेवले तर व्यवस्थापन कोलमडण्याची भीती राहते. आणि नियम जास्त कडक केले तर काही सदस्य नाराज होऊन दुरावण्याची शक्यता असते. बरोबर. हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. अनेक सामाजिक संस्था यावर सतत विचार करत असतात की हा बॅलन्स कसा साधायचा. निश्चितच समुदायाची एकजूट टिकवणं आणि संस्थेची कार्यक्षमता वाढवणं याचा मेळ घालणं हे खरंच एक आव्हान आहे. मंडळ या समस्येकडे कसं पाहतं आणि भविष्यात काय करतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल.